प्रणाम आत्मवंत युनिक पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे कमला एकादशी. या दिव्य ऊर्जा ग्रहण करण्याचा दिवस. अधिक मासात येणारी ही एकादशीचे महत्त्व अत्याधिक आहे. माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या पूजेद्वारे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेची अनुभूती ग्रहण करण्याचा उत्तम दिवस. पहा, कमला एकादशीचे महात्म्य सांगण्यात येते की पुराणामध्ये वर्णन येते की देवर्षी नारद मुनी यांनी श्री भगवान विष्णू यांना विचारले, हे प्रभू, अधिक मासातील कमला एकादशीचे महत्त्व मला सांगा. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी सांगितले की ही एकादशी माता महालक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. जो साधक श्रद्धेने उपवास, जप, ध्यान साधना दान करतो त्याच्या जीवनातील दारिद्र्य, मानसिक अशांती आणि कर्मबंधन हळूहळू नष्ट होतात. पहा, कमला एकादशीविषयी दिव्य रहस्यमय कथा. प्राचीन काळी एक नगरात एक गरीब पण धार्मिक ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी सतत आर्थिक संकट, दुःख आणि असंतोष होता. एकदा त्याला एका संतांनी अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत सांगितले. त्या ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने उपवास केला. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप केला. माता लक्ष्मीचे ध्यान केले. गरिबांना अन्नदान केले. त्या रात्री त्याला स्वप्नात माता महालक्ष्मीचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले, तू अधिक मासातील कमला एकादशी भक्तिभावाने केलीस, त्यामुळे तुझे दारिद्र्य दूर होईल आणि तुझ्या अंतःकरणात दिव्य समाधान जागृत होईल. काळानुसार त्या ब्राह्मणाने चे जीवन बदलले. पण सर्वात मोठा बदल म्हणजे त्याच्या मनात आलेली आत्मिक समृद्धी. कमला एकादशी कमला म्हणजेच हा केवळ शब्द किंवा बाह्य धनासाठी नाही, तो दर्शवतो मानसिक शांती, आत्मविश्वास, समाधान, प्रेम आणि ईश्वराशी जोडलेली चेतना. अधिक मास हा आत्मपरीक्षणाचा महिना मानला जातो. त्या काळामध्ये केलेली साधना, जुन्या कर्मांचे शुद्धीकरण, मानसिक भार कमी करणे आणि सप्तचक्र संतुलनासाठी उपयुक्त मानली जाते. याचाच खरा अर्थ असा की महालक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे, उत्तम आरोग्य, सात्विक विचार, चांगले संबंध, आध्यात्मिक उन्नती आणि अंतःकरणातील प्रकाश. पहा, आपण ज्यावेळेस ही कमला एकादशीचे व्रत करतो त्या व्रताच्या दिवशी प्रामुख्याने प्रत्येक व्यक्ती व्रत करेल असे नाही. ज्याला होत नाही किंवा उपास निघत नाही त्यांनी नाही केले तरी चालते. परंतु या व्रताचं महत्त्व असं आहे की एकादशीला भात सेवन केला जात नाही आणि या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप केला जातो आणि सर्वात महत्त्वाचे श्री विष्णू सहस्रनामाचा जप केला जातो. त्याद्वारे ही ध्यान साधना केली जाते. ही दिव्य ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त हो आणि प्रत्येकाच्या जीवनातील ही कमला एकादशी म्हणजे अंतर्मन शांती आणि समृद्धी, कुटुंबात भरभराट प्रत्येकाला प्राप्त हो, ही सद्गुरूंचरणी नम्र प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. सर्वांना कमला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय सद्गुरू.